नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. विधानसभा निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आयकर विभागाने अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त केली होती. परंतु महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश दिल्लीतील लवादाने रद्द केला आहे. या आदेशांवर विरोधकांनी मात्र अजित पवारांवर चांगलेच तोंडसूक घेतले. त्यांच्याकडे असलेले साहित्य विकण्याच्या बहाण्याने सध्या चंद्रपूर जिल्ह्यात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात अनेक तालुक्यांच्या ठिकाणी आपला डेरा टाकून बसले आहेत. अशीच एक घटना गोंडपिंपरी शहरात उघडकीस आली असून राजस्थानचे काही परप्रांतीय खुर्च्या विकण्यासाठी गोंडपिंपरी शहरात आले होते आणि त्यांनी आपला डेरा एका खुल्या मैदानात टाकला. हवी असलेली विद्युत घेण्याकरिता त्यांनी विद्युत खांबावर आकोडे टाकून विद्युत सुरू केली. याची तक्रार काही जणांनी महावितरणकडे केली. त्यानंतर महावितरण कंपनीने 4 लाईनमन त्या ठिकाणी पाठवले असता या परप्रांतीयांनी त्या 4 लाईनमनला चांगलीच मारहाण केली. या प्रकरणात 2 जण गंभीर जखमी झाले तर दोघांनी कसाबसा आपला जीव वाचवला. या प्रकरणात राजस्थानच्या काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळाले असून विरोधकांनी मात्र EVMवर संशय व्यक्त केला आहे आणि आता EVM बचाव अशी घोषणा करत विरोधकांनी अनेक ठिकाणी EVMच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर विधानसभेत मात्र काँग्रेसला चांगलाच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेसने एक बैठक घेत EVMच्या विरोधात तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे मतदारांना पैशाचे प्रलोभन दिल्याचा निषेध व्यक्त करीत एकच झोड उठवली आहे. मोठा गाजावाजा करत चंद्रपूर शहरात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात आले. परंतु या रुग्णालयात अनेक रुग्णांना प्रचंड मनस्ताप होत असून येथील आरोग्य व्यवस्था खिळखिळीत झाल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यातल्या त्यात येथील अधिष्ठाता हे केवळ गुरुवारीच अभ्यंगतांना भेटत असतात. त्यामुळे रुग्णांच्या स्वास्थ्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे खरंच लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. RTO कार्यालय मग ते कुठलेही असो हे लाचखोरीचे केंद्रस्थान बनले आहे. अनेक नागरिकांना त्याचा अनुभवही आलेला आहे. परंतु त्याच कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील एका अधिकाऱ्याला लाच मागितल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांचा फंटर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील असून या घटनेमुळे RTO विभागात मात्र खळबळ उडाली आहे. वणी शहरात पुन्हा एकदा घरफोड्यांनी डोके वर काढले असून गुरुवारी कॉलनीत शुक्रवारी रात्री घरफोड्यांनी एका घरी घरफोडी करीत 9 तोळे सोनं आणि 45,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. गोपाळ बाळकृष्ण भुसारी हे WCL कार्यरत आहेत आणि त्यांच्या घराचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे ते सुंदरनगर येथे राहतात. परंतु त्या घरी त्यांचे वृद्ध माताही वास्तव्यास असते. नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रात्री त्यांची माता ही आपल्या दुसऱ्या मुलाकडे राहायला गेली असता शुक्रवारी रात्री घरफोड्यांनी या घरात घरफोडी करत मोठ्या रकमेवर हात साफ केला. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वणी शहरात दहशत निर्माण झाली असून घरफोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. EVM मशीनमुळे सर्वत्र वादंग माजले असून याचा निषेध विविध पक्षांनी केला आहे. अशातच भद्रावती शहरात वंचित बहुजन आघाडीतर्फे EVM मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमला सुरुवात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि याचा लाभ राज्यातील अनेक महिलांनी घेतला. परंतु आता निवडणुकानंतर जेव्हा नवीन सरकार अस्तित्वात आले तेव्हा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार असून या योजनेस पूर्वी पात्र असलेल्या अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेवर पाणी फेरावे लागणार असे चित्र दिसू लागले आहे. कारण या योजनेत लाभार्थ्यांना अनेक निकष लावले जात असून यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्ह दिसत आहे. चंद्रपूर विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी काल विधानसभेत शपथ घेताना जय चंद्रपूरचा नारा दिला.
त्यांच्या या नाऱ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकात किशोर जोरगेवार यांच्याबद्दल कौतुकास्पद उद्गार निघत आहेत। विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा ते विधानसभेत निवडून गेले आहेत। चंद्रपूर शहरातील प्रचंड विवादित असलेला बाबूपेठ उड्डाणपूल अखेरीस वाहतुकीकरिता सुरू झाला, परंतु या उड्डाणपुलाची बांधणी ही सदोष असल्याने या पुलावर आतापर्यंत 3 ते 4 अपघात झाले। शनिवारी एका दुचाकीवर 3 जण जात असताना मागून येणाऱ्या 4 चाकी वाहनाने त्यांना धडक दिली। या धडकेत 3 जण पुलावरून खाली कोसळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी आहेत। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।